नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करत आहोत. त्यामधला परिसर याचा अभ्यास आपण करत आहोत. यातला घटक 3 आता सुरू झालेला आहे. याच्या अगोदर सर्व मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला सगळे व्हिडिओ भेटून जातील. आता घटक 3 चालू आहे, दैनंदिन विज्ञान. त्यामधलं 11वा प्रकरण आहे यंत्रे आणि उपकरणे. त्यातले महत्वाचे मुद्दे पाहूत आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवू. 1. यंत्रे आणि उपकरणांचे महत्व. घरातील आणि बाहेरील अनेक कामे करण्यासाठी आपण पूर्वीपासून उपकरणे वापरतो. सध्याच्या आधुनिक काळात उपकरणांची जागा यंत्रांनी घेतली आहे. कामे सोपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना यंत्रे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे घरातील यंत्रे आणि उपकरणे. अन्न शिजवण्यासाठी पूर्वी चुली, शेगड्या यांचा वापर केला जाई. आता गॅस, कुकिंग रेंज, मायक्रोवेव्ह या उपकरणांचा वापर केला जातो. धान्य बारीक करण्यासाठी, ती दळण्यासाठी पूर्वी पाटा, वरवंटा, जाते, खलबत्ता यांचा वापर केला जाई. आता घरामध्ये याच कामांसाठी मिक्सर ग्राइंडर, दळण यंत्र या यंत्राचा वापर केला जातो. भाजी चिरणे, सोलणे यासाठी पूर्वी चाकू, सुऱ्या यांचा वापर केला जाई. आजही या उपकरणांचा वापर केला जातोच. मात्र या जोडीला आता कटर, मिक्सर, फूड प्रोसेसर या यंत्राचा वापर केला जातो. पूर्वी कपडे प्रामुख्याने हातानेच धुतले जात आणि त्यासाठी ब्रश, धोपटणे या उपकरणांचा वापर केला जाई. आता विविध प्रकारच्या कपड्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध असणाऱ्या स्वयंचलित वॉशिंग मशीनचा उपयोग केला जातो. विहिरीतून, कूपनलिकेतून पाणी पूर्वी हाताने ओढले जाई किंवा प्राण्यांच्या मदतीने मोटेचा वापर केला जाई. मात्र आता आधुनिक पंपाच्या मदतीने पाणी ओढले जाते. पूर्वी लिहिणे, हिशोब ठेवणे ही कामे हातानेच केली जात. काही वर्षांपूर्वी टंकलेखन यंत्र, गणनयंत्र याचा वापर केला जाई. मात्र आता लेखनासाठी आणि गणनासाठी अतिआधुनिक संगणकाचा वापर केला जातो आणि ही कामे चुटकीसरशी केली जातात. तिसरा मुद्दा आहे शेतीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि यंत्रे. 1. शेतामध्ये नांगरणीसाठी पूर्वी बैल, लाकडी किंवा लोखंडी नांगर यांचा वापर केला जाई. आता या कामासाठी ट्रॅक्टर आणि अन्य यंत्राचा वापर केला जातो. शेतीची अन्य कामेही आता विविध यंत्रांनीच केली जातात. कीटकनाशके फवारण्यासाठी अतिआधुनिक ड्रोन्सचा वापर केला जातो. धान्यावरची टरफले सोलण्यासाठी आता आधुनिक कारखाने आहेत. चौथा मुद्दा आहे संदेशवहनासाठी वापरली जाणारी उपकरणे आणि यंत्रे. संदेशवहनासाठी पूर्वी पोस्ट ऑफिस, तारयंत्रे, वृत्तपत्रे, रेडिओ, दूरदर्शन या उपकरणांचा व यंत्राचा वापर केला जाई. त्यांची जागा आता आधुनिक संगणकीय संदेशवहन, भ्रमणध्वनी, उपग्रह संदेशवहन आणि कार्यक्रम प्रसारण या तंत्रज्ञानाने घेतली आहे. पाचवा मुद्दा आहे प्रवास आणि मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि यंत्रे. प्रवास आणि मालवाहतुकीसाठी वापरली जाणारी पूर्वीची सायकल, बैलगाडी यांची जागा आता आधुनिक मोटारी, ट्रक, टँकर, विमाने आणि विशालकाय जहाजांनी घेतली आहे. सहावा मुद्दा आहे भविष्यातील आधुनिक यंत्रे. ज्ञानाचा प्रसार, शिक्षणाचा प्रसार आणि तंत्रज्ञानात नवनवीन संशोधन यांच्या आधारे उपकरणे आणि यंत्रे यांच्यात सातत्याने बदल होत असून येणाऱ्या काळातही अधिक आधुनिक यंत्रे आणि उपकरणे विकसित होत राहतील. आता आपल्याला त्याच्यावरचा स्वाध्याय सोडवायचा आहे. प्रश्न पहिला, कामे सोपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना काय म्हणतात? ए. भांडी, बी. यंत्रे,
सी साधने आणि डी वस्तू. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी यंत्रे. दुसरा प्रश्न, पूर्वी अन्न शिजवण्यासाठी कशाचा वापर केला जात असे? ए मायक्रोवेव्ह, बी गॅस कुकिंग रेंज, सी चुली आणि शेगड्या आणि डी सोलर कुकर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी चुली आणि शेगड्या. तिसरा प्रश्न, धान्य दळण्यासाठी किंवा अन्न बारीक करण्यासाठी पूर्वी काय वापरले जाई? ए फूड प्रोसेसर, बी दळण यंत्र, सी मिक्सर ग्राइंडर, डी पाटा वरवंटा आणि खलबत्ता. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पाटा वरवंटा आणि खलबत्ता. चौथा प्रश्न, कपडे धुण्यासाठी सध्या कोणत्या आधुनिक यंत्राचा वापर केला जातो? ए ब्रश, बी धोपटणे, सी स्वयंचलित वॉशिंग मशीन आणि डी ड्रायर. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्वयंचलित वॉशिंग मशीन. पाचवा प्रश्न, शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी पूर्वी कोणाची मदत घेतली जात असे? ए ट्रॅक्टर, बी बैल आणि लाकडी लोखंडी नांगर, सी हार्वेस्टर आणि डी पॉवर टिलर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बैल आणि लाकडी लोखंडी नांगर. सहावा प्रश्न, कीटकनाशके फवारण्यासाठी आता कोणत्या अत्याधुनिक साधनाचा वापर केला जातो? ए हातपंप, बी ट्रॅक्टर, सी ड्रोन्स आणि डी विमाने. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ड्रोन्स. सातवा प्रश्न, लेखन आणि गणनाची कामे जलद गतीने करण्यासाठी आज काय वापरले जाते? ए टंकल लेखन यंत्र, बी गणन यंत्र, सी संगणक, डी वही पेन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक संगणक सी. आठवा प्रश्न, संदेशवहनासाठी पोस्ट ऑफिस आणि तारयंत्राची जागा कोणी घेतली आहे? ए वर्तमानपत्रे, बी रेडिओ, सी आधुनिक संगणकीय दूरसंदेशवहन आणि भ्रमणध्वनी आणि डी दूरदर्शन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आधुनिक संगणकीय दूरसंदेशवहन आणि भ्रमणध्वनी. नववा प्रश्न आहे, आधुनिक उपकरणामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम झाला? ए कामे कठीण झाली, बी कामे जलद सोपी झाली, सी श्रम वाढले आणि डी जुनी साधने कायम राहिली. आधुनिक उपकरणामुळे आपल्या जीवनावर काय परिणाम झाला? तर आपली कामे जलद झाली आणि सोपी झाली, म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला एक परिच्छेद दिलेला आहे, उतारा दिलेला आहे. हा उतारा पूर्ण वाचून काढायचा आणि मग त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे. हा उतारा तुम्ही स्वतः वाचून घ्या, मी डायरेक्ट याच्यावरचे तुम्हाला प्रश्न उत्तर सांगते. प्रश्न पहिला, लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मशीन कशासाठी तयार केली आहेत? ए फक्त खेळण्यासाठी, बी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सी गाणी ऐकण्यासाठी आणि डी घरे सजवण्यासाठी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. प्रश्न दुसरा, उद्योगामध्ये वस्तू बनवण्यासाठी कोणत्या मशीनचा वापर केला जातो? ए कॉम्प्युटर आणि फॅक्स, बी मोटारगाड्या आणि विमाने, सी कॉपिंग मशीन आणि डी ड्रिल प्रेस लेथ आणि ग्राइंडिंग मशीन. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ड्रिल प्रेस लेथ आणि ग्राइंडिंग मशीन याचा वापर केला जातो. तिसरा प्रश्न, व्यवसाय प्रामुख्याने कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतात? ए बसेस आणि विमाने, बी ट्रक आणि जहाजे, सी कॉम्प्युटर कॉपिंग मशीन आणि फॅक्स मशीन, डी ड्रिल प्रेस आणि लेथ. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. चौथा प्रश्न, ट्रक, रेल्वे आणि जहाजे बाजारात काय वाहून नेतात? ए फक्त शेतकरी, बी माल, सी कॉपिंग मशीन आणि डी संदेश.
तर ट्रक, रेल्वे आणि जहाजे हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बाजारपेठांमध्ये काय वाहून नेत असतात, तर माल वाहून नेत असतात. त्याचं उत्तर आहे बी. 5वा प्रश्न, मशीन नसत्या तर शेतकऱ्यांना काय करणे कठीण झाले असते? ए. शहरात राहायला जाणे. बी. फॅक्स मशीन वापरणे. सी. सर्वांचे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न पिकवणे. आणि डी. विमानाने प्रवास करणे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सर्वांचे पोट भरण्यासाठी पुरेसे अन्न पिकवणे हे कठीण झाले असते. अशा प्रकारे ह्या उत्तरावरचे सुद्धा प्रश्न पाहिले आणि आपला 11वा प्रकरण आपण पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.